विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील नरवाड येथे येण्या जाण्याच्या रस्त्याच्या वादातून एकास काठीने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे। भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या वृद्ध आई वडिलांनाही मारहाण करून धमकावल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दादासो भाऊसो बंडगर, वय वर्ष 31, राहणार विजयनगर रोड, नरवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। बाबासो उर्फ गणेश अण्णासो बंडगर, राहणार विजयनगर रोड, नरवाड याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दादासो बंडगर व बाबासो बंडगर हे चुलत भाऊ आहेत। ते शेजारी राहण्यास असून त्यांच्यात रहदारीच्या रस्त्यावरून वाद आहे। फिर्यादी दादासो बंडगर यांचे मित्र राजू रावसाहेब घाटगे हे त्यांच्या घरी कोंबडा नेण्यासाठी रस्त्यावरून येत होते। यावेळी बाबासो बंडगर यांनी त्यांची गाडी अडवली। घाटगे यांनी फोनवरून संपर्क साधल्यानंतर दादासो बंडगर हे त्या ठिकाणी गेले। यावेळी बाबासो बंडगर यांनी त्यांना काठीने मारहाण केली। त्यांच्या आईसही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच दादासो बंडगर यांच्या वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली। पोलिसात दिलेल्या या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।